लिफ्ट, लिफ्ट अशा मोठ्या आवाजात ओरडत होता. रात्रीचे 1:30 वाजले होते. एकही गाडी थांबेना. शेवटी त्याने चालतच घर गाठण्याचा निर्णय घेतला. साताऱ्यापासून त्याचं घर जवळपास 3 किलोमीटर होतं. काम संपल्यानंतर तो 1:15 वाजता चालत घरी निघाला होता. घरच्यांचे सातत्याने फोन येत होते, पण करणार काय? इतका भयानक पाऊस, वारा तर अगदी सोसाट्याचं. मग रेंज तरी कशी येणार? आजूबाजूच्या घरांचे पत्रे थरकाप करत होते. अचानक आलेल्या या प्रसंगामुळे लोकही ओरडत होते. कुत्री मांजरं गहिवरत होती. आवाजाला आणि एकूणच त्या परिस्थितीला कोणाचाच अंत राहिला नव्हता. या सगळ्यात जणू ढगफुटी होणार आणि सगळा विध्वंस होणार हे जवळपास कोसळणाऱ्या पावसामुळे निश्चितच झालं होतं. सतीश बिचारा चालतच होता. कधी घरी जातो याची चिंता त्याला सतावत होती. 10 ते 15 मिनटं चालल्यानंतर अचानक चमत्कार व्हावा तसं सगळं शांत झालं. वारा थांबला, पाऊस थांबला, कुत्र्या मांजरांची होत असलेली ओरड थांबली आणि सतीश चालतच राहिला. सकाळचे 9 वाजले तरी तो घरी पोचलाच नाही. सकाळच्या 10 वाजता त्याचं प्रेत मात्र घरी पोचलं होतं. वाटेतच एका कोकणातल्या भूतानं त्याचा जीव घेतला. बळी पाहिजे होता त्याला, एका तरुण मुलाचा. तो त्यानं घेतला आणि अखेर तो शांत झालाच. काबाड कष्ट करणाऱ्या एका गरीब घरात सतीचा जन्म झाला होता. त्याच्या घरात शिक्षणाचा मागमूस कोणालाही नव्हता. कसाबसा तो 12वी पास झाला आणि शहरात कामाला लागला. अंधश्रद्धेने बरबटलेल्या त्याच्या गावात जगणं म्हणजे भयानक अशा सावटाखाली जगण्यासारखंच होतं. वडील मात्र प्रचंड व्यसनी आणि ते प्रचंड शारीरिक त्रासानं कणत होते. त्यांच्या घरात एका महिलेनं स्वतःला पेटून घेतलं होतं आणि त्या महिलेचा आत्माच त्यांच्या घराला छळत होता, असं अनेक जाणकारांचं मत झालं होतं. पण त्याचा आणि त्याच्या कुटुंबियांचा मात्र यावर काहीच विश्वास बसत नव्हता. अचानकपणे रात्रीच्या वेळी घरात आवाज यायचे, भांडी पडायची आणि वेगात कोणीतरी येणाऱ्याचा आवाज असल्याचा भास व्हायचा. तरीही त्यानं आणि त्याच्या कुटुंबाने दुर्लक्ष केलं होतं. एके दिवशी अचानक घराचे पत्रे रात्रीच्या 2-3 वाजता वाजायला लागले. पाऊस असेल या कारणाने त्यांनी कोणतीच रिॲक्शन घेतली नाही. पण सकाळच्या वेळी जेव्हा शेजारी लोक घरी येऊन त्या प्रकाराची चर्चा करू लागले तेव्हा त्यांची बोबडी वळली. चर्चेत सगळे भूताखेतांचं वातावरण होतं. हडळ, चेटकीण, ब्रह्मराक्षस, पिशाच्च हे सगळं ऐकताना कानाचे पडदे हलत होते. यात काय बोलावं आणि त्यांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायची हेच त्यांना कळेना. शेवटी त्यांना कुणीतरी सल्ला दिला आणि त्यांनी अमावस्येला कोकणातल्या एका मांत्रिकाकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि कोकणातल्या एका ठिकाणी ते गेले. प्रचंड झाडीतून ते त्या मांत्रिकाच्या ठिकाणी पोचले होते. प्रचंड केस आणि दाढी वाढलेली, काळ्या जाडजूड मिशा, डोळे मोठे, कपाळावर अबिरानं नाक कोरलेला, अगदी अगडबंब असा होता तो मांत्रिक. एक मोठं रिंगण त्या मांत्रिकानं त्या ठिकाणी आखलं आणि त्यात या 3 जणांना बसायला सांगितलं. मांत्रिकानं एक काळी बाहुली घेतली, काहीतरी तांत्रिक मंत्र म्हटले. त्या बाहुलीला 2 टाचण्या टोचल्या आणि 4 उभ्या धारेच्या लिंबामध्ये ती बाहुली ठेवली. हळूहळू ती बाहुली हळू लागली. तिची सतीशकडं मान वळली. हे पाहून त्याच्या आईवडिलांना धक्काच बसला. आता ती बोलते की काय? हे काय घडतंय हे त्यांना कळेना. अचानक बाहुलीची हालचाल थांबली आणि सतीश मात्र विचित्र असे आवाज काढू लागला. साताऱ्यात राहणारा सतीश अचानक कोकणी कसा काय बोलू लागला. मोठ्याने ओरडू लागला, मला सोडा, मला मोकळं करा, मी याचा बळी घेणार, असं काहीसं तो बडबडत होता. मांत्रिक मात्र हे सगळं शांतपणे बघत होता. त्यानं अखेर ती साधना थांबवली आणि त्यांना सांगितलं, हा नारळ घ्या आणि सतीश ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणी उलटा ठेवा. दररोज रात्री त्या नारळाला एक लिंबू दाखवा आणि चौकात फेकून द्या. थोडी शांतता मिळेल आणि काय घडतंय ते पौर्णिमेला हा नारळ घेऊन या आणि मला सांगा, असं तो त्यांना म्हणाला आणि जायला सांगितलं. घरी आले, हातपाय धुतले आणि सतीश ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणी नारळ ठेवला. पहिल्या दिवशी काहीच जाणवलं नाही. मात्र दुसऱ्या दिवशी सतीश अचानक शांत झाला. कुणाशीच तो जास्त बोलेना की कामावर जाईना. रात्री मात्र
सतीशला दरदरून खांब आला. अंग लटपटू लागलं. तो कणू लागला. अशातच लिंबू त्या नारळाला दाखवलं गेलं आणि ते फेकण्यात आलं चौकात. सकाळी सतीश पूर्वीसारखा झाला, अगदी नॉर्मल. कामावरही गेला. मात्र रात्रीच्या वेळेस तीच अवस्था. पौर्णिमेपर्यंत हे सगळं असंच चाललं. पौर्णिमेला नारळ घेऊन त्या मांत्रिकाला भेटायला कोकणात गेले. भव्य असलेल्या राक्षसाच्या पुतळ्या शेजारी कोंबड्या ओरडत होत्या आणि किंचाळल्याचे आवाज त्या ठिकाणी येत होते आणि तो मांत्रिक शांत राहून साधना करण्यात व्यस्त होता. हे सगळं ऐकून प्रचंड भीती आणि हृदयाची त्यांची धडधड वाढली. शेवटी मांत्रिकाच्या इशाऱ्याने सगळं शांत झालं. टाचणी पडली तरी आवाज येईल इतकं सगळं नॉर्मल. मांत्रिकानं त्यांना बसायला सांगितलं आणि न घाबरण्याचा सल्ला दिला. तसे ते तिघेही शांत झाले. मांत्रिकानं 7 लिंबू घेतली, त्यांना कापलं, त्यात हळद कुंकू अंगारी चुना भरला, दिवे लावले, धूप लावला आणि सतीशला या सगळ्या साहित्याच्या बाजूला बसायला सांगितलं. आज तो मांत्रिक सगळं खरं खरं सांगणार होता. त्यानं मंत्र म्हणायला सुरुवात केली तसा सतीशच्या अंगात संचार सुरू झाला. सतीश मोठ्यानं ओरडू लागला. इतकंच काय तर तो चक्क नाचायला लागला आणि कोकणी भाषेत बोलू लागला. मांत्रिकानं सतीशला प्रश्न विचारायला सुरुवात केली. सतीशनं आपण भूत असल्याचं आणि या कुटुंबाला संपवायला करणी बाधेतून आल्याचं सत्य सांगितलं. हे ऐकून त्यांच्या आईवडिलांना धक्का बसला. डोळे विस्फारले. सतीशचा वेग आणि आवेग आता वाढला होता. त्या बाईच्या आत्म्यानं त्याच्या शरीराचा पूर्ण ताबा घेतला होता. शेवटी त्या बाईच्या आत्म्यानं स्पष्ट सांगितलं, मी तीच बाई आहे जिला तुमच्या घरात काही वर्षापूर्वी जाळून मारण्यात आलं होतं. मी रत्नागिरीतून तुमच्या घरात भाड्याने राहायला आले होते. मला तुमच्या गावकऱ्यांनी चोरीच्या संशयावरून जाळलं, म्हणून माझा आत्मा तृप्त झाला आणि तुमच्या जवळच्या लोकांनी करणी करून तुम्हाला संपवायला मला पाठवलं आहे. त्यानुसार मी लवकरच सतीशचा बळी घेईल. मांत्रिकांनी जवळची एक कोंबडी घेतली, तिच्यावर कुंकू फेकलं. तशी ती कोंबडी ओरडायला लागली. तो आक्रोश इतका मोठा होता की पंचक्रोशीत हा आवाज गेला असेल आणि कोंबडीच्या मानेवर लिंबू पिळताच तिने आपला जीव सोडला. रक्ताचा सडा सगळ्या परिसरात पडला. अचानक ते रक्त पिवळं झालं होतं. इतक्यात तो आत्मा सतीशच्या शरीरातून बाहेर पडला आणि सतीश जमिनीवर कोसळला. मांत्रिक म्हणाला, करणी केल्याने तो तसा सहज जाणार नाही आणि तो सतीशचा जीव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. पण मी एक उपाय सांगतो, तो जर दररोज महिनाभर केला तरच सतीशचा प्राण वाचेल. सतीश आता शुद्धीवर आल्याने तोही हे सगळं ऐकत होता. मांत्रिक म्हणाला, सतीश, तू जेव्हा कामावरून घरी येतो तेव्हा येताना तुला म्हसोबाचं एक मंदिर लागतं. त्या ठिकाणी तू दररोज 2 अंडी आणि लिंबू ठेवायचं आणि हे घे आणि निघून जा असं म्हणायचं, तरच तुझा जीव वाचेल. सतीशनं हे मान्य केलं. घरातले हे तिघेच्या तिघे चिंतेत होते. 10-12 दिवस सतीशनं हे न चुकता केलं आणि एके दिवशी तो हे करायच्या कामाच्या नादात विसरला. त्या बायंगे नावाच्या भूतानं तो डाव साधलाच आणि रात्रीच्या वेळी सतीश घरी जात असताना सतीशला एका ट्रकखाली ढकलून त्याचा बळी घेतलाच. एक साधं कष्टकरी कुटुंब त्यांच्याच नातेवाईकांनी करणीबाधा करून संपवलं होतं. शेवटी ते भूत मात्र मुक्त झालंच नाही. पिशाच्य योनीतून त्याला मुक्तता मिळालीच नाही आणि तसंच लटकत राहिलं. जन्म मरणाच्या मध्ये समाप्त.